नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला एका गायीची आणि एका वाघाची गोष्ट सांगणार आहे। गोष्ट सांगण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। मित्रांनो, एक गाय आणि तिचे वासरू एकत्र आनंदाने राहत होते। एके दिवशी गाय जंगलात चरायला गेली। एका वाघाने गायीला पाहून हल्ला करण्याची तयारी केली। गाय वाघाला म्हणाली, राजा, तुम्ही मला खाणार आहात हे मला नक्की माहीत आहे, पण माझी एक आखरी विनंती आहे। वाघ म्हणाला, काय आहे तुझी आखरी विनंती? गाय वाघाला म्हणते, राजा, तुम्ही मला खाणार आहात याची मला जाण आहे, पण माझी शेवटची एक विनंती आहे। वाघ म्हणतो, काय आहे तुझी विनंती? तेव्हा गाय म्हणते, माझं पिल्लू घरीला आहे, मला एक वेळेस त्याला शेवटचं दूध पाजून यायचं आहे। तेव्हा वाघ भावूक होऊन म्हणतो, अच्छा, तुझी विनंती मी पूर्ण करतो। गाय आपल्या पिल्ल्याला प्रेमाने दूध पाजते आणि वाघाकडे निघते। गाय परत आलेली वाघ पाहून आश्चर्य होतो आणि गायीला विचारतो, अरे, मला तर वाटलं तू येणार नाहीस। गाय उत्तर देते, मी माझं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। वाघ तिच्या प्रामाणिकपणाने आणि तिच्या वासरावरील प्रेमाने प्रभावित होऊन तिला जाऊ देत नाही, तर जंगलातील इतर धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देखील देतो। गाय आनंदाने तिच्या वासराकडे जाते। वाघ वेळोवेळी इतर धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करत असतो। मित्रांनो, या कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की प्रेम आणि भक्ती लोकांना त्याग करण्यास प्रवृत्त करू शकते।